देश की जनता भूखी है। अरे ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। म्हणते भारत रत्न देणार नाही, अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे घाटकोपर चिरागनगरमध्ये स्मारक लवकरच उभे करावे व या उद्घाटनासाठी हे जागतिकतेचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्घाटनासाठी यावे अशी या मागणीसाठी आझाद मैदानावरती मातंग समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। साहित्यिक मातंग समाजात जन्मला, जर त्याचं साहित्य एवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचत असेल तर त्याचं स्मारकाचं उद्घाटनही मोठ्या स्मारकाचं व्हावं। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलचं भूमिपूजनाचं पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे, तर त्याच धर्तीवर असणारा रशियाच्या पंतप्रधानांनी पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुमचे अण्णाभाऊ कसे आहेत। त्यावेळी पंडित नेहरूंना पण प्रश्न पडला होता की आमचा अण्णाभाऊ आणि तो कुठं आहे। पण पंडित नेहरू हुशार असल्यामुळे त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ काय एवढे छोटे नाहीत की मी लगेच उत्तर देऊ, संध्याकाळी 5 वाजता आपण परिषद घेऊ आणि आपण त्याचं उत्तर देऊ। आणि अण्णाभाऊंनी महाराष्ट्रामध्ये फोन करून यशवंतराव चव्हाणांना विचारलं हा अण्णाभाऊ कोण आहे, आणि त्यावेळी महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी त्यांना ते सांगितलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा मातंग समाजातला असून दीन दलित दुबळ्या कष्टकरी लोकांना ते साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करणारा हा साहित्यिक असल्यामुळं त्याचा कामगार वर्गांचा लढा हा रशियापर्यंत होता, आणि माहिती घेऊन परत तो या देशाचे पंतप्रधान पंडितलाल जवाहरलाल नेहरू यांनी रशियाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। तर एवढा मोठा आमचा माणूस असेल तर त्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे घाटकोपर अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी जी अण्णाभाऊ साठे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं या प्रतीक्षेमध्ये गेले 5 दशकं महाराष्ट्रातला मातंग समाज, बहुजन समाज, दलित समाज आणि या जगातला वाचक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला आणि यांच्या साहित्याला मानणारा यांची इच्छा होती। परंतु आता 2023-24 या सालामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक चिरागनगर या ठिकाणी मंजूर झालेलं आहे। 305 कोटी रुपये या स्मारकासाठी तरतूद केलेली आहे। तरी मातंग समाजाच्या वतीनं आमची अशी विनंती आहे की या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांची जगामध्ये ओळख आहे ते आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी या स्मारकाचं भूमिपूजन करावं अशी समस्त महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची इच्छा आहे। त्याचे पाठीमागचं कारण आहे की महाराष्ट्रातला अतिशय गरीब असलेला आणि SC कोट्यातील 2 नंबरचा समाज हा असल्याकारणाने या समाजाच्या अडचणी, या समाजाचं दुःख, हा समाज कशा पद्धतीनं जगतो, या समाजाचा व्यवसाय काय आहे, उद्योग काय आहे, ही सर्व अडचणी, या सर्व मातंग समाजाचा इतिहास या भारताच्या पंतप्रधानांच्या कानावरती जावा एवढीच समस्त मातंग समाजाच्या वतीनं विनंती आहे। मी श्री नामदेव तुकाराम साठे 22 वर्षापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं राहतं घर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिवंत असताना, त्यांनी हयात असताना ते एका मुस्लिम कुटुंबाला विकलं होतं, आणि ते प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आर्थिक सहकार्यातून ते घर मी विकत घेतलं, आणि तेव्हापासून माझे सहकारी पांडुरंग सकटे आणि मी स्वतः गेले 20 वर्षे त्या घराचं संगोपन करतोय, संवर्धन करतोय। अतिशय मोडकळीस आलेले, दुरावस्थेत असलेली घरं तोडून आम्ही त्याला स्मारकाचं स्वरूप देऊन त्या ठिकाणी कुणाकुणाच्या माध्यमातून या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक छोटंसं स्मारक उभा केलेलं आहे। परंतु या 22 वर्षामध्ये सातत्यानं शासन दरबारी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत, पाठपुरावा करत आहोत। असं असताना या 22 वर्षामध्ये मी कधीही सरकारचा 1 रुपयासुद्धा सरकारची मदत मला मिळालेली नाही, कुणाचे अनुदान मानधन घेतलेलं नाही, 1 रुपयाचा सुनासुद्धा केला नाही। मोलमजुरी करून या स्मारकाचं गेल्या 22-23 वर्षामध्ये मी जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये विजेचं बिल भरलेलं आहे। तरी माझी एवढीच इच्छा होती की या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक व्हावं, आणि ते स्वप्न माझं साकार होतं आहे, याचा मला फार मोठा आनंद आहे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी 1 दिवसीय धरणं माझ्या मातंग समाजाचे अनेक ज्येष्ठ नेते शंकररावजी साठे असतील, हरीची सातपुते असतील, माझ्या सरोजिनीताई सकटे असतील,
कवळे मावशी असतील, लक्ष्मी मावशी असतील, अशा ज्येष्ठवर ज्या महाराष्ट्र सरकारने सन्मान करून त्याला पुरस्कार दिलेले असे सर्व नेते, आज प्रमुख नेते या आजच्या धरण्यामध्ये सामील झालेले, त्यांचंही मी माझ्या वतीनं आणि स्मारक समितीच्या नियोजित सारंग समितीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. मागील सरकार असताना तिथे भूमिपूजन झालं होतं, पण अजून एकही वीट तिथे लागून कुठलं कामाचं स्वरूप आलेलं नाही. या संदर्भात आपण सरकार दरबारी भेटून मागणी करणार आहात का? ह्या अफवा आहेत. तिथं कधीही भूमिपूजन झालेलं नाही, म्हणजे फक्त अफवा असतील, परंतु ते तिथं भूमिपूजन झालेलं नाही आतापर्यंत. जर सर तुमचा कोणाची भेटणार आहात का या मुख्यमंत्र्यांना? निश्चित आमची सर्वांची इच्छा आहे आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यापर्यंत संदेश जावात, परंतु साक्षात जर मुख्यमंत्री वेचतील तर अधिक गोड आहे. जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? बघा, ही मागणी आमची महत्त्वाची मागणी आहे की पंतप्रधान या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या हवं. त्यामुळे पुढचं पाऊल असं काही एवढं अग्रेसर उचलण्याची गरज नाही. समाजाची भावना आम्ही व्यक्त केलेली आहे. निश्चितपणे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, आमच्या भावना पंतप्रधानांच्यापर्यंत पोहोचवतील आणि निश्चित या भूमिपूजनासाठी नरेंद्रभाई मोदी येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर्वप्रथम मातंग समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सीएम असेल, तुमचं माध्यम असेल, यांना जय लहोजी. हे सरकार आम्हाला पोषकच आहे, पण सर्व तमाम महाराष्ट्रातील लोकांची अशा बाहेर परदेशात देखील ज्यांचं नाव गाजलं जातं, अनेक भाषामध्ये त्यांचं आणि शिक्षित नसलेले आमचे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जनजागृती, त्यांच्या पवाड्यातून जनजागृती केली. असे आमचे अण्णाभाऊ साठे भारतभर जगभर गाजले. तर त्यांच्या भूमिपूजनाच्या दिवशी तर आमच्या झालेलं आहे तिथे, आणि थोडीशी अडचण स्थानिक लोकांची ती पण दूर सरकार करेल आणि लवकरात लवकर त्या कामाला चालू करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन व्हावं ही समाजाची इच्छा आहे. व तिथं जे समिती नेमणार आहे ती समिती आम्हाला बाहेरून नको, तिथं जे काम करतात. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि नामदेव साठे या मुंबईतल्या झुंजार नेत्याच्या वतीनं आज मातंग समाजाची अस्मिता असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या काही प्रश्नांच्या अनुषंगानं जे आंदोलन झालेलं आहे, हे आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे. त्यांची मागणी अगदी रास्त आहे. एक तर समस्त मातंग समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्या समाजाची एक भावना आहे की अण्णाभाऊ साठे ज्या चिराग नगरमध्ये राहतात त्या चिराग नगरमध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे. परंतु आमच्या नामदेव साठेंना असं वाटतंय की हे स्मारक होणारच आहे, कारण या सरकारनं समिती स्थापन केलेली आहे. पण या स्मारकाचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधानच आले पाहिजेत, त्याशिवाय आमच्या अस्मितेला आंतरराष्ट्रीय स्तरावरती ओळख जी हवी आहे त्याच्यापेक्षाही जास्त मिळू शकते. ते घर एका मुस्लिम व्यक्तीच्या ताब्यात होतं. मुस्लिम व्यक्तीच्या ताब्यात असल्यामुळे पांडुरंग सकटे आणि नामदेव साठे यांनी संघर्ष करून ते मुस्लिम व्यक्तीच्या ताब्यातून अण्णाभाऊंचं घर घेतलं आणि त्यानंतर सतत पाठपुरावा करत 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 आज आंतरराष्ट्रीय स्मारकाचं रूप त्याला आलेलं आहे. तुम्ही नामदेव साठे आणि पांडुरंग सकटे यांच्याबद्दल काय मत व्यक्त करता? पहिली गोष्ट मी मगाशी सांगितलं की ते जे घर आहे, ती जी वास्तू आहे, तिला ऐतिहासिक संदर्भ आहे आणि म्हणून संपूर्ण देशातल्या उपेक्षित समाजाचे प्रश्न आणि ह्या समाजाचे दुःख ज्या टेबलावरती, ज्या खोलीमध्ये अण्णाभाऊंनी मांडली, ती वास्तू ही आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. तो इतिहास मला माहित आहे की हे स्मारक, ती जी जागा होती अण्णाभाऊंची, ती जागा इतर लोकांच्या ताब्यात होती. ती जागा जर का नामदेव साठे जर त्यामध्ये नसता तर ती वास्तू मातंग समाजाला मिळाली नसती. इतकी ती गोष्ट अवघड होती. परंतु नामदेव साठे आणि त्या काळातले मातंग समाजाचे जे काही नेते होते, या सर्वांच्या पुढाकारातून ही वास्तू आपल्या ताब्यात आलेली आहे. ती नामदेव साठेच्या ताब्यात आहे, म्हणजे समाजाच्या ताब्यात आहे. आणि जेव्हा तिथं अण्णाभाऊंचं भव्य स्मारक होणार आहे त्यावेळेला
आमच्या सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण होणार आहेत, स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि म्हणून नामदेव साठेचे मी तर मनापासून अभिनंदन करेन की नामदेव साठेमुळेच ती वास्तू टिकून आहे आणि आज मातंग समाजाची ती जागा आणि वास्तू अस्मिता बनलेली आहे. धन्यवाद. छोटासा एक प्रश्न होता तुम्हाला की स्मारकासाठी इमन इतबारे, नामदेव तुकाराम साठे यांनी इथे काम केलेलं आहे. स्मारकाचे अध्यक्ष साठे साहेब नामदेव यांना व्हावं, बऱ्याचशा ठिकाणी अशी चर्चा, यावर आपलं मत काय आहे? नामदेव साठे या स्मारकाचे अध्यक्ष म्हणून अशी नामदेव चर्चा आहे. नामदेवराव साठे अध्यक्ष झाले तर महाराष्ट्रातल्या लोकांप्रमाणेच मलाही तो आनंद होणार आहे. परंतु काय की ही पदं सगळी राजकीय पदं असतात, त्यामुळं सामाजिक न्याय. नामदेव साठे हे एक चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी अत्यंत संघर्ष करून अण्णाभाऊची जी वास्तू आहे त्या वास्तूचं जतन केलेलं आहे. आणि अण्णाभाऊचं हे जे स्मारक आहे, ही स्मारक ते ऐतिहासिक राहावं त्याचंही पावित्र्य त्यांनी जपलेलं आहे. आणि त्यांनी जे आतापर्यंत संघर्ष केला त्या संघर्षाला तोड नाही. आणि कुठल्या शब्दात त्याचं वर्णन करावं हे सध्या मी बोलू शकत नाही, कारण नामदेव साठे हे सतत त्या स्मारकाच्या बाबतीत जागरूक आहेत. त्या ठिकाणी अनेक त्यांच्यावरती काही लोकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परत त्यांना त्या घरातून किंवा काय त्या घराबद्दल त्यांना अपाट संघर्ष करावा लागला. आणि त्या संघर्षातून त्यांनी सरकारकडे भक्कमपणे बाजू मांडलेली आहे. आणि ते स्मारक आता थोड्या दिवसामध्ये आपल्या नजरेस येणार आहे. आणि आता नवीन आपली जी मागणी आहे की देशाचे पंतप्रधान या उद्घाटनाला यावेत. आणि त्यासाठी ही सध्या मागणी रास्त आहे, कारण का ते इंटरनॅशनल लेवलवरती ते जावं अशी मातंग समाजाची भावना आहे. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की पुण्याचं स्मारक असेल किंवा मुंबईचं स्मारक असेल, मुंबईच्या स्मारकाला अत्यंत महत्वाचा दर्जा असणार आहे. कारण ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये अण्णाभाऊ साठेने आपलं साहित्य निर्माण केलं, त्या चिरागनगरची भूतं असतील किंवा अनेक कादंबऱ्या त्या ठिकाणी त्यांनी लिहिल्या गेल्या आणि लिहून त्याचं प्रकाशन झालं. ते प्रकाशन जवळजवळ 27 देशामध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. आणि भाषांतर होऊन एवढ्या मोठ्या साहित्याचं ज्यावेळेस स्मारकाचं उद्घाटन होईल याविषयी देशाचे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी आलंच पाहिजे अशी माझी आणि मातंग शक्तीच्या माध्यमातून माझी मागणी आहे. कारण गेल्या अनेक वर्ष आम्ही चळवळ करत होतो, याच्या मागणीसाठी खूप आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि 1995 साली सध्या की मी स्वतः त्या ठिकाणी मंत्री महोदयाला घेऊन गेलो होतो, त्यावेळेस ते एका मुस्लिमाच्या ताब्यात होतं. आणि मंत्री महोदयाने 1995 साली त्या ठिकाणी 4 लाखाचा निधी दिला होता आमच्या माध्यमातून. 4 लाखाचा निधी दिला असताना सध्या तिथं काही अनेक लोकांचे झगडे तंटे होते. मग त्याच्यातून मी थोडंसं पाठीमागे सरलो, म्हणलं हे झगडे आता सुरुवात व्हायला नको. त्यानंतर साठे असतील, सक्ते असतील यांनी काही मंडळीला संगती घेऊन त्या ठिकाणी तो संघर्ष केला. त्यांची जी वास्तू होती दुसऱ्याच्या ताब्यात ती आपल्या ताब्यात घेतली आणि ताब्यात घेऊन आजपर्यंत त्याचं जतन करत आहेत. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन होतोय की खरंच त्या नामदेव साठेंचं अभिनंदन करावंसं वाटतंय की 2002 सालापासून त्या आजमितीपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला आणि ह्या शासनाला भागच पाडलं आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या म्हणून. खरंच मनापासून अभिनंदन करतो. आणि स्मारकाच्या संदर्भात ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होईल, उपोषण होईल, त्या ठिकाणी मी सर्वतोपरी सहकार्य करेन. प्रयत्न आहे आणि खरोखर त्या माणसाचं खूप मोठं योगदान आहे. तर अशा ठिकाणी कुठेतरी वर्णी लागावी म्हणून सगळीकडून चर्चा आहे. तर 100% ते त्यांचीच वर्णी लागणार आहे. कारण त्यांना तळागाळापासून त्या स्मारकाच्या 1 पासून 100 पर्यंत सर्व गोष्टी माहिती आहेत. म्हणून त्यांना अध्यक्ष करणं गरजेचं आहे. त्यासाठी देखील पत्रव्यवहार करण्यासाठी आम्ही सर्व मुंबईकर आणि मातंग समाजाचे महाराष्ट्रातील नेते आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जसं तुम्ही आता बोललात की पंतप्रधानांना पण आम्ही भेटणार आहोत, मग कशी योजना आहे आणि कधी त्यांना भेटणार? ज्या पद्धतीने मातंग समाजाची चळवळ जोर धरत आहे त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या भूमिपूजनासाठी आणि उद्घाटनासाठी यावंच लागेल. प्रयत्न पूर्ण महाराष्ट्रातले, मुंबईतल्या मातंग समाजाचे हेच प्रयत्न असतील. त्या स्मारकाचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हावं आमचा हट्ट असेल आणि आम्ही त्याच्यासाठी वाटेल ते प्रयत्न करून त्यांनाच बोलवणार आहे. समाज आम्ही त्यांच्या उद्घाटनाच्या वेळेस कमीत कमी 1 लाख लोक तिथे हजर असतील. आणि हे आतापासून आम्ही पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये ही सगळी आमची तयारी चालू झालेली. ही पहिला दिवस आहे आज लोकांना जागृत करायचा. आणि संपूर्ण मुंबईमध्ये
मुंबईमधलीच लोक 1,00,000 हजर होणार आहेत आणि आमची कळकळीची त्यांना विनंती आहे पंतप्रधान साहेबांना की त्यांनी आमच्या अण्णाभाऊ साठेचं स्मारकाचं उद्घाटन करावं. त्याचं कारण एकच आहे की सगळ्या लहुजी वस्ताद साहेबांच्या इतरांनी पण आमचं म्हणणं आहे तेलंगामध्ये त्यांनी त्यांचं काम केलं. आम्हाला सुद्धा आशा आहे की महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधानांनी यावं आणि या स्मारकाचं उद्घाटन करावं. ही आमच्या संपूर्ण समाजाची तळागाळातल्या लोकांची अशी त्यांना कळकळीची विनंती असेल. मोहन कांबळे म्हटले की उपोषण करता, उपोषण सम्राट म्हणून तुम्हाला त्याकडे बघितलं जातं. ते आणण्यासाठी जर तशी वेळ आली तर उपोषण कसाल करणारच. आंदोलन झालेलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून साठेजी असतील, कांबळेजी असतील, त्याचबरोबर योगीजी शिंदे साहेब असतील, जी चव्हाण साहेब असतील आणि तमाम मातंग समाजाचे कशा पद्धतीने अभिनंदन कराल? सर्व पहिलं प्रथम मी सर्वांना जय क्रांतिकारी, जय लवजी, जय भीम. माझं एकच म्हणणं आहे, जे आम्ही जे आज आझाद मैदानावरती 12/12/2024 या अनुषंगातून आम्ही या